तर नमस्कार मित्रांनो, मी महेश प्रभू तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आजच्या नवीन ब्लॉगमध्ये। आजचा ब्लॉग आहे आपला तीर्थाटनाचा दुसरा भाग, जो चालू होतो शिर्डी, शनी शिंगणापूर आणि अक्कलकोट। सो आजच्या या भागात आपण 3 ठिकाणं पाहणार आहोत आणि त्याचबरोबर गाडीमध्ये जी धमाल मस्ती केली ती। तर चला आता आपण हा पाहू तीर्थाटनाचा दुसरा भाग। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। सो चला। गुड मॉर्निंग फ्रेंड्स, शिर्डीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। सकाळचे 5 वाजलेत। आता आम्ही आलो, बॅकग्राऊंडला तुम्ही ऐकू शकता साईबाबांच्या भजनं चालू आहेत। आजचा दुसरा दिवस। सो चला आजच्या दिवसात आपल्याला काय काय पाहता येतं ते पाहू आणि देवदर्शनाचा लाभ घेऊ। सो चला। हां जाऊया ना। शिर्डी तर मंडळी, ते समोर जे पाहत आहे ते आहे धर्मशाळा शिर्डीमधली। शिर्डी संस्थांचीच ही धर्मशाळा आहे। सो आता आमच्यातले काही जण गेले होते तिथे, बुकिंग आहे का अवेलेबल बघायला। सो बुकिंग आहे। तर आता आपण जाऊया आतमध्ये आणि आतमध्ये रूमची व्यवस्था कशी आहे काय आहे ते पाहूया। तर वरती पायऱ्या चढून आल्यानंतर हा मध्ये पॅसेज लागतो। इकडे समोर काही रूम्स आहेत आणि इथे बॅक साईडला सुद्धा काही रूम्स आहेत। तर आमची व्यवस्था इकडे झाली होती। सो चला आपण रूम पाहू कशा प्रकारचे आहेत ते। समोर जी पाहताय ती आहे कॅन्टीन। इथे चहा एकदम स्वस्त, म्हणजे 2 रुपये चहा, 3 रुपये कॉफी आणि 3 रुपये दूध। सो आम्ही चहा, कॉफी, दूध सर्वच घेतलं जसं ज्यांना हवं होतं त्याप्रमाणे। आणि आता सूर्यदेवही आता थोड्याच वेळात वरती येतील। तर आम्ही आमचं स्नान वगैरे आटपून आम्ही इथे खाली नाश्ता करायला आलो। नाश्त्यामध्ये आहे पुरी भाजी। पुरी म्हणजे अशी कडक थोडी पुरी आहे आणि चण्याची भाजी आहे। दाखवतो तुम्हाला मी। सर्व आलेली मंडळी इथे आता नाश्ता करते। इथे काही मंडळी उभी आहे, काही इथे करतायत नाश्ता। तर काही इथे नाश्ता करतायत। नाश्त्यामध्ये आहे काय पुरी आणि चण्याची भाजी। इकडे सगळी आपली मंडळी आहे। चाय पुरी खातात।
तर मित्रांनो, शिर्डीमध्ये आल्यानंतर या ठिकाणी फ्री पार्किंग आहे. तुम्ही बघू शकता तिथे एक बोर्ड लिहिला आहे मोफत पार्किंगकडे. सो ती मोफत पार्किंग या साईडला आहे आणि त्याच्या समोरच इथे राहण्याची सोय आहे, धर्मशाळा आहे. तर मित्रांनो, सर्वांची चहा पाणी नाश्ता वगैरे सर्व झालेला आहे आणि आता आम्ही चाललो आहोत दर्शनासाठी. सो चला आमच्यासोबत साईंचं दर्शन घेऊ. धर्मशाळेपासून साई मंदिर 2 किलोमीटरवर आहे. तर आता आम्ही इथून चालत जाणार आहोत. तर मंदिराजवळ पोचलेलो आहोत आणि या समोर पाहता येतो आहे मंदिराचा कळस. मंदिरामध्ये मोबाईल फोन, कॅमेरा, लॅपटॉप्स आणि इतर अशा गोष्टी अलाउड नाही आहेत. तर त्यासाठी इथे शेजारी असे लॉकर्स वगैरे बनवले आहेत, तिथे तुम्ही आपले मोबाईल्स आणि मौल्यवान वस्तू ठेवू शकता. तसेच चप्पल स्टँडसुद्धा तिथे आहे. तिथे म्हणजे फ्री आहे ते चप्पल स्टँड. आणि भक्तांसाठी साई संस्थानने पाण्याची सोय केलेली आहे. तर हे असं आहे. तर आता आपण आतमध्ये जाऊया. बाबांच्या मंदिराकडे जाण्यासाठी साई संस्थानने 4 गेट बनवले आहेत. त्यात गेट नंबर 7 आणि 8मधून आपण निःशुल्क अशी दर्शन घेऊ शकतो. त्या रांगेत उभं राहून तिथून आपल्याला 2 ते 2.5 तास लागतात. तसेच पेड दर्शनही आहे. तिथे 200 रुपये भरून आपल्याला गेट नंबर 6मधून तिथे आतमध्ये जायचं आहे. तिथे तुम्ही 200 रुपये भरून तिथून तुम्ही एक 15 ते 20 मिनटात साईबाबांचे दर्शन घेऊ शकता. तसेच गेट नंबर 2 या ठिकाणी सिनियर सिटीजनसाठी मोफत दर्शन ठेवलेलं आहे. तर तिथून सिनियर सिटीजन मोफत दर्शन घेऊ शकतात. त्यांनाही एक 10 ते 15 मिनटात बाबांचे दर्शन होते. सो अशी ही दर्शन व्यवस्था आहे. शिर्डीमध्ये जे ग्रामस्थ राहतात त्यांच्यासाठी एक वेगळा मार्ग आहे. तिथे मिलिटरीची माणसं उभी असतात, म्हणजे हे सुरक्षा रक्षक. ते तिथे त्यांचं आधार कार्ड चेक करून त्यांना आतमध्ये सोडलं जातं. मंदिरामध्ये बाहेरील गोष्टी अलाउड नसल्यामुळे मंदिरात आपण प्रसाद, फुलं असे काहीच घेऊन जाऊ शकत नाही. तसेच मंदिरातर्फे येणाऱ्या भक्तगणांना लाडू आणि उदी म्हणून प्रसाद दिली जाते. आणि बाबांची उदी तुम्हाला माहितीच आहे किती चमत्कारिक आहे ती. तर मंडळी, हे जे बोर्ड पाहताना इथे साई मंदिर सकाळी जेव्हा ओपन होतं तेव्हापासून ते संध्याकाळी बंद होईपर्यंत जे दिवसभरात कार्यक्रम होतात त्याचे हे इथे सूची मेन्शन केलेली आहे. तर आता आपण जाऊया द्वारकामाई. द्वारकामाई म्हणजे जिथे साईबाबांनी जास्त वेळ घालवला, म्हणजे त्यांचं एक घरच होतं ते. साईबाबांनी त्या काळी जी ज्वाला प्रज्वलित केली होती द्वारकामाई, ती अजूनही तशीच जळत आहे. आणि त्याच जळण्यातून जी राख निर्माण होते ती आपल्याला उदी म्हणून दिली जाते. म्हणजे त्या उदीत बाबांचा आशीर्वाद आजही आहे. तर द्वारकामाईचं दर्शन घेऊन आपण आता खंडोबा मंदिराकडे जाऊया आणि त्याबद्दल थोडी माहिती ऐकूया. 300 साल पुराना मंदिर है। ये शिव जी के अवतार है। अच्छा जी। ये महाराष्ट्र की कुल देवता है। महाराष्ट्र की कुल देवता है, शिरडी की ग्राम देवता और बाबा के आराध्य देवता है। उनके बगल में माँ पार्वती है, माँ गंगा है। उनके प्रेम भक्त पुजारी है महाआशापति। जब बाबा फर्स्ट टाइम आए तो औरंगाबाद के पास में एक धूपखेड़ा गाँव है, वहाँ से चांद भाई पटेल के भांजे के बारात में आए। आने के बाद में देखो बाहर अभी प्राचीन काल पेड़ है, उस पेड़ के नीचे बाबा खड़े थे। बाबा की पहचान पहले सिर्फ बाबा बोल करके थी। जब खंडोबा के पुजारी महाआशापति खंडोबा की पूजा किए और बाहर गए, उनकी दृष्टि बाबा पे पड़ी, तो खंडोबा के प्रेरणा से उनके दिल में आया कोई महान आदमी आया है, उनको बुलाओ। तो महाआशापति जी के मुँह से निकला आओ साईं। तब से ना बाबा का नाम इस मंदिर में साईं बाबा पड़ गया। फिर बाबा ने यहाँ से द्वारकामाई चले गए और द्वारकामाई जाके उधर ही रह गए। फिर उधर जो भी भक्त आता था बाबा कहते थे इस खंडोबा मंदिर में मुझे साईं नाम प्राप्त हुआ है, ये मेरे गुरु है, इनके पहले दर्शन बाद मेरे दर्शन। साई राम। मंदिरात कॅमेरा अलाव नसल्यामुळे मला काय बाबांच्या समाधीचा प्रत्यक्ष असं व्हिडिओ काढता नाही आला, तर बाहेर लागलेल्या स्क्रीनवरती मी हा व्हिडिओ काढलेला आहे। तर इथूनच बाबांचं दर्शन घ्या आणि आता आपण भेटूया पुढच्या तीर्थक्षेत्रात, ते म्हणजे शनी शिंगणापूर। तर चला। तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत
श्री शनेश्वर देवस्थान शनी शिंगणापूर, जे शनी महाराजांचे मोठे असं देवस्थान आहे महाराष्ट्रातलं म्हणजे मुख्यतः भारतातलंच म्हणा. हां मग माहिती देते, देवस्थानाची माहिती देते. एकदम झूम क्लोजअप. ही कसली फळं वेगळा घेतात फळं खाऊ गोळ्याचा किती जरी वेळ मी बघितलंय म्हणून कधी चकलंही नाही. तर मंडळी आता आपण पोचलो आहोत मंदिराच्या या द्वारावरती. मुख्य मंदिर जे आहे ते या रस्त्याच्या पलीकडे आहे, म्हणजे माझ्या बॅक साईडला. सो मध्ये रहदारीचा रस्ता असल्यामुळे मंदिर प्रशासनाने तिथे जाण्यासाठी हे जे समोर कमानी दिसते तिथून एक मार्ग काढलेला आहे आणि तो असं खाली असं सबवे जसा असतो तसा तो मार्ग आहे आणि तो थेट आपल्याला मंदिराकडे घेऊन जातो. सो चला आम्ही तुम्हाला दाखवतो कशा प्रकारचा आहे तो मार्ग आणि कसा आहे मंदिर आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर. सो पूर्वी ज्यावेळेस मी आलो होतो, आता मला इथे येऊन म्हणजे पहिल्यांदा ज्यावेळेस मी आलो होतो तेव्हा 2004च्या दरम्यान मी आलो होतो आणि आज म्हणजे आज 20 वर्षाने मी या ठिकाणी आलेलो आहे आणि खूप मोठा असा बदल मला इथे दिसतो आहे. पूर्वी हे असं काहीच नव्हतं, आम्ही असा रस्ता क्रॉस करून मंदिरात जात होतो, पण आता हे वेगळं असं तयार केलेलं आहे. तर चला बघूया आपण. काय आहे कसा लिहिला लिहिला नाही काय आहे ना अलाउड आहे. स्टेप बघा स्टेप मंदिर बोललं त्या साईडला मंदिर आहे, समोर मंदिर आहे रस्त्याच्या पलीकडे रस्त्यावर. अरे चलो आगे आगे आओ सब लोग. वीडियो में दिखने के लिए सब आगे आओ. तर या इथे पाय बुडवून आपल्याला मंदिरात जायचं. पाय आपले घुसले गेले. मुख्य प्रवेशद्वार. मोबाईल डोक्याला लावायचं नारळ पडलं आलो तर सेव करू.
कर लूं? या हे जे इथे टँक बनवले आहेत इथे आपल्याला तेल अर्पण करायचं आहे. तर मित्रांनो, तुम्ही जे हे टँक पाहिलेत ना, त्या टँकमध्ये आपल्याला तेल अर्पण करायचं आहे आणि ते तेल पाईपलाईन थ्रू ते तिकडे समोर शनी महाराजांची जी मूर्ती दिसते त्याच्यावरती ते पडतं आहे. आणि ज्यांना स्वहस्ते जर तेल वाहायचे असेल तर त्याचे एक वेगळे चार्जेस आहेत, तर ते पे करून इकडे हे भक्तगण गेलेले आहेत. तर मित्रांनो, आपलं शनी महाराजांचं एवढं चांगलं दर्शन इथे आता झालेलं आहे. सो आता आपण परतीच्या प्रवासाकडे लागू. तत्पूर्वी ह्या परिसरात इतरही पाहण्यासारख्या गोष्टी आहेत, ते मी तुम्हाला दाखवतो. ते भाविकांना बसण्यासाठी अरेंजमेंट केलेली आहे, म्हणजे दर्शन करून तुम्ही इथे थोडा वेळ बसू शकता, शांत चित्ताने नामस्मरण करू शकता. हे जे इथे समोर दिसतं आहे ते आहे नवग्रहांचं मंदिर बनवलं आहे. तिथे नवग्रह आहेत तिथे. सो चला आपण जाऊन बघूया तिथे कुठले कुठले नवग्रह आहेत. तर मंडळी, हे अशा प्रकारे आहे नवग्रहांचं मंदिर. आणि हे जे बांधकाम बघताय हे आता गेल्या 15 ते 20 वर्षात झालेलं आहे. यापूर्वी असं काहीच नव्हतं. तर मित्रांनो, आपलं शनी मंदिरातलं दर्शनही झालेलं आहे. आणि दर्शन तुम्ही पाहिलं की किती व्यवस्थित आपल्याला करता आलं. त्याबद्दल इकडच्या प्रशासनाचे तसेच शनी महाराजांचे मी आभार मानतो. तर सर्वच भाविक भक्तगण आम्ही सर्व आता सुखावलो आहोत, कारण फार सुंदर असं आमचं दर्शन झालं आहे. आणि आता आम्ही चाललो आहोत अन्नछत्राकडे, जिथे महाप्रसादही आहे. सो चला. तर मित्रांनो, या ठिकाणी आहे प्रसादालय, म्हणजे अन्नछत्र आणि भक्तनिवास हे आहे. इथे तिकडे मंदिर आणि मंदिराच्या समोर आवाज काढला की मी घाबरलो. शनी महाराजांच्या नगरीत आहोत आपण, त्यामुळे इथे असं काही चोरीमारी वगैरे होत नाही.
कारण तुम्हाला माहिती आहे शनी महाराज एकदा कोपले की मग काय होतं ते. तर इथे हात वगैरे धुवून घेऊया. तर आपल्यासोबत पिकनिकला एकूण 55 माणसं आहेत, 55 भाविक. तर या इथे मला 2 चंद्रयान दिसले. एक फेल गेलेलं होतं आणि एक आता टेस्टिंगमध्ये आहे. सो ते मित्रांनो ते चंद्रयान नसून जस्ट ते पाणी तापवायचे मशीन्स आहेत. सो इग्नोर करा आणि चला आपण अन्नछत्रात जाऊ. तर हे आहे आतमधलं बैठक व्यवस्था. तर मंडळी जेवण वगैरे झालेलं आहे. फार उत्तम असं इथे जेवण होतं. सो आता आम्ही चाललो आहोत पुढच्या तीर्थक्षेत्राकडे. तो इथे घेतलं आहे मी एक कवट फळ, दिसतं आहे बेलासारखं. आधी चांगलं आहे का कवट? पिक्का आहे ना. आणि काय मीठ मसाला लावायचा का त्याला? सो खाऊन बघूया. पहिल्यांदाच खाणार आहे, कसं लागतं हे जरा बघूया हातात. मीठ टाक त्याच्यात, आंबट गोड असतं आता. कसा कसा रे? वेगळा म्हणजे गोडा, आंबट गोडा. बघू दे, मी ट्राय करून बघतो. तर मित्रांनो पहिल्यांदाच हे कवट फळ खाल्लं. हे लागतं एकदम चिंचेसारखं, कारण इथे कोकणात तर मी कधी खाल्लं नव्हतं. तर हे असंच वरच्या गावांमध्ये मिळतं घाटांवरती. सो चांगलं होतं फळ. जे आपलं चिंचेसारखं लागत होतं मीठ टाकून, फार उत्तम चव होती. सो तुम्ही अशा नवीन नवीन ठिकाणी गेलात तर अशी फळं ट्राय करा आणि पोस्ट करा, जेणेकरून आमच्यासारख्या ज्यांनी अशी फळं कधी पाहिली नाही त्यांना माहिती मिळते. तर तिकडे आमची गाडी लागली होती. तिकडे शेजारी बैलगाडीवरून ऊस घेऊन जात होते बैल. पण तो ऊस एवढा त्या बैलगाडीवर लादला होता की अक्षरशः त्या बैलांना पाहून म्हणजे दयाच येत होती. म्हणजे बिचारे असं वाटतात की हे कुठली तरी शिक्षा भोगत आहेत. आणि आता काय बोलू, मला माझ्याकडे शब्दच नाही आहेत. म्हणजे एकदमच तुम्हीच काय ते ठरवा. एका बघून माका ह्याला बघून एकदम असं तोंडातनं फेसच काढलाय बिचाऱ्याने, तरी ओढतोय. तर मित्रांनो आपण पाहिलं की कालच्या भागात आपण प्रथम गेलो कुठे तर बाळूमामा म्हणजे आदमापूर, सेकंड महालक्ष्मी आणि थर्ड होतं आपलं जेजुरी. तर आजच्या या दुसऱ्या भागात आपण सकाळी दर्शन घेतलं शिर्डीचं, ते साईबाबांचं. आणि आता आपण आलो आहोत शनी शिंगणापूर, म्हणजे शनी महाराजांचं दर्शन घेतलं. सो आजचं तिसरं ठिकाण आहे अक्कलकोट, म्हणजे स्वामींच्या दर्शनाला आज आपण तिकडे जाणार आहोत. आणि आज
आमचा स्टे तिथेच असणार आहे. सो तिथे पोचल्यानंतर आपण तिकडचा आजूबाजूचा प्रदेश, आजूबाजूचा परिसर एक्सप्लोअर करू. सोबत कुठे काय मिळतं, कुठे राहण्याची सोय आहे, ते सर्व आपण कॅप्चर करू. तर मंडळी, शनी शिंगणापूरवरून आमची गाडी निघाली आता सोलापूरच्या दिशेने, म्हणजेच अक्कलकोटच्या दिशेने. आणि हा जो समोर पाहताय तो आहे अहमदनगर सोलापूर हायवे. खाली रे बकरी पण आहेत बघा. हो, गाया, वासुरा, म्हशिया, शेरडा. शेरडा पण जबरदस्ती चालली होती वरडत खालीच बघ कशी. हो. तर मंडळी, आता आमची गाडी थांबली आहे नाश्त्यासाठी. कारण शनी शिंगणापूरवरून आम्ही निघालो आणि टुवर्ड्स जो रोड पकडला आहे आम्ही, तिकडे मध्ये कुठे चहाची दुकानं वगैरे अशी काही व्यवस्थित नव्हती. सो इथे आता मध्ये एका शेताच्या बाजूला, हायवेवरतीच शेताच्या बाजूला आम्ही गाडी थांबवली आहे. आणि आमच्याकडे जे साहित्य आहे त्याने आम्ही चहा आणि भेळ बनवतो आहोत आमच्या या सर्व भाविकांसाठी. सो हे आमचं असं छोटेखानी असं एन्जॉयमेंट चालली आहे रस्त्यात थांबून. तर मित्रांनो, इकडेच एका शेतात आजी काम करत होत्या. तर त्यांनी आम्हाला पाहून त्या जरा आमच्याशी बातचीत करायला इथे आल्या. तर त्यांनी त्यांच्या शेतात असलेला, शेतात जे काही पिकत होतं, मक्के वाटतं होते त्यांच्या शेतात, तर त्यांनी आमच्यापैकी एक भाविक जे गेले होत्या तिकडे, तर त्यांना दिले आणि त्या आमच्याबरोबर इथे आता गप्पा गोष्टी करत आहेत. एक आश्चर्य म्हणजे यांना मालवणी भाषा बरी कळते. बघा ना, आमचे भाविक यांच्याशी मालवणीत बोलत आहेत, तर या त्यांना उत्तरही देत आहेत. मस्तपैकी आमच्याकडे नाश्ता करायचा, चहा प्यायची, आमच्या बरोबर चालायचा. मक्के जुन झाले पंढरपुरात तिकडे बघ, तिकडे आजी, आजी तिकडे बघ, तिकडे बघ. असू दे, काय नाही तू आजी. तुम्ही फेमस झाला दादा. तू आता फेमस तू युट्यूब वर. नाव का तुझं आजी? नाव आहे लीलावती. संपूर्ण सांग. फरफाकर बेडकुते. आणि गावाचं नाव का तुझ्या? वरकुट. बेडकुटे वरकुट. गावाचं नाव वरकुट. आणि आणि हे ठिकाण कुठलं आहे? आता आम्ही खायच्या एरियात उभे असतो. गावाचं नाव वरकुटे. तालुका करमाळा. आजी वय किती तुझा? किती वय असेल? वय तुझं किती? मला काय शिकली का असं 85 90च्या आसपास असेल. 85 आसपास नक्की लागली, आता म्हातारी झाली. असू द्या तू 100 पूर्ण करणार. सगळ्यांचं इच्छा 100 पुरे करायचा. पुढच्या वर्षी जेवण करून ठेव, जेवताना पुढे जातो. हा वारस तुझा आला बरोबर. आजी काढला तुम्ही आता. एकदम टाईट राहू. मागा सांगायचा जी एक मालवणी करता काय उत्तर देतात. हे घे प्रसाद आमच्याकडचं तुला. घे तू घे. आजी घे. आजी इथे बसून देतो तुझी. नाही अजून एक घे म्हणता. काढ तू.
हो मित्रांनो, संध्याकाळचे 6 वाजलेत आणि जवळपास चहाचंही कुठे दुकानं नाही आहेत ना नाश्ता. तर हा अहमदनगर सोलापूर रोड आहे. या रोडवर आम्ही आता करमाळा जिल्ह्यात आहोत. करमाळा तालुक्यात, नॉट जिल्हा, करमाळा तालुका, जिल्हा सोलापूर. सो आम्ही सोबत आणली होती बेलचं साहित्य आणलं होतं. तर ते मिळून आता पूर्ण ग्रुपने बेल बनवली आहे आणि बेलचा नाश्ता करतो आहे. सो तुम्हीसुद्धा या बेल खायला. तर नाश्ता वगैरे झालेला आहे आणि आता सुरुवात आहे ती भजनाची. कालच्या भागात जो पहिला भाग आपण पाहिला त्यात अंताक्षरी झाली होती. या आजच्या भागात आणि भजनं गात गात अक्कलकोटला जाणार आहोत. सो चला.
समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु 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 स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ दिगंबराया हो स्वामी मला भेट द्यावं दिगंबराया हो स्वामी मला भेट द्यावं दत्ता 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 दिगंबराया हो स्वामी मला भेट द्यावं स्वामी मला भेट द्यावं दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्यावं दत्ता दिगंबराया हो दयाळा मला भेट द्यावं दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्यावं दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्यावं दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्यावं झाले पुरे एक वर्ष होतो वर्षाने हंस गोड अन्नाचा होतो वर्ष गावाला लोणी परमर्श माझ्या दुःखाची वाचावी कशी मी गाता बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे कळली देवी तो माता बाप्पा दुःख करता तूच दुःख करता अवघारी नाचा नाता बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे करणी देवी तो माता मंदिर करा या खेळ जप मातने या ब्रह्मा कृतदंगर प्रभुतिरी देव सदा वंदता सामान पाहू सरस्वती भगवती बोलिया सदा मंगल जो मंगल सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा कावेरी सरयू महेश्वरया गगनवती वेदिका संपदा बहुतुमा सद्गुण साधोनी स्थिर कर्मयोग आपुला भोजन सारे राष्ट्र धरोनी
नवऱ्याकडचे मुलगे दारू पिऊन आहेत. कृपया नवरीकडच्या मुलांनी सांभाळून जावं. हरे वाढतो ब्राह्मण वेळोवेळा असे ब्राह्मण जेवणी तृप्त झाले. विडा दक्षिणा घेऊन पाठविले. एक म्हणा हर हर महादेव. मोरया मोरया मी बालदान तुझी सेवा करू काय जाणे. अन्याय माझे कोट्यान कोटी रामेश्वरा तू गाल कोटी. ब्राह्मण देव नाम संकीर्तन. उडाला उडाला कपी तो उडाला कपी उडोनी लंकेशी गेला. लंकेशी जाऊन विचार केला. नमस्कार माझा तया मारुतीला. ब्राह्मण देव नाम संकीर्तन. वाढपी कसा पटा चिंतेचे सार कोणी घेईना. दूध भात तो कोणी वाढीना. एक म्हणा हर हर महादेव. मंडप घालोनी घोषलोंबती. मंडप घालोनी घोषलोंबती. चित्र काढूनी चित्र रंगविती. आत बैसल्या विष्णू पंगती. आत बैसल्या विष्णू पंगती. हात बकवणे वाडी द्रौपदी. ब्राह्मण देव नाम संकीर्तन. पार्वती तुझी नत फागली. पार्वती तुझी नत फागली. गणपती तुझी सोडवा कडी. उंदरा तुझी शेपुटवा कडी. उंदरा तुझी शेपुटवा कडी. दे दयानी दे बुद्धी चांगली. एक म्हणा हर हर महादेव. गणपती तुझी सोंडवा कडी. गणपती तुझी सोंडवा कडी. पार्वती तुझी नतफाकली. मुनिरा तुझी शब्दे गुंतली. उंदिरा तुझी शब्दे गुंतली. बोक्या तुझी संधी साधली. ब्राह्मण देव नाम संकीर्तन. चंद्रमौली फळिंग माता मुकुटी जळाली. अरुण सिंधू बदुकहारी. तुझं वेन शंभो मद कोण तारी. ब्राह्मण देव नाम संकीर्तन. सगळ्यांनी जेवून घ्या. हॅलो सर्व मंडळींना विनंती आहे. अहेर दिल्याशिवाय कोणी जाऊ नये.
लग्नामध्ये चोर आलेले आहे. चोरांकडून सावधान. तर मंडळी तुम्ही पाहिलात की भजन करता करता आम्ही जाऊन पोचलो लग्नात. लग्नातून डायरेक्ट लग्नाच्या जेवणात जिथे श्लोक सुरू झाले आणि आता फायनली आलो आम्ही लाडू वाटपावर. तर आता लाडू खात खात आम्ही येऊन पोचलो आहोत अक्कलकोट. तर मित्रांनो वाजलेत रात्रीचे 9:45 आणि आता आम्ही पोचलो आहोत अक्कलकोटला, स्वामींच्या नगरीत. सो आता पटापट आम्ही अन्नछत्रात जाऊन स्वामींचा प्रसाद घेतो आणि त्यानंतर मी तुम्हाला आजूबाजूचा परिसर दाखवतो, पण वेळ मिळाला तर. रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, सुख झाले वो साजनी, सुख झाले वो साजनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साजनी, सुख. हो तर मंडळी आम्ही पोचलो अक्कलकोटात उशिरा, त्यामुळे सर्वच भाविकांना अन्नछत्रात जाऊन महाप्रसाद घेता आला नाही. त्यामुळे जे मागे राहिले त्यांनी ठरवलं की इथेच जेवण बनवायचं. सो ते आता त्या तयारीला लागलेले आहेत. तर असा होता हा आजचा दिवस. अशी होती ही 3 ठिकाणं जी आपण आजच्या व्हिडिओत पाहिली. सो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता परत भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. आणि याचा पुढचा भाग पाहायला विसरू नका. 3रा भागही येणार आहे लवकरच. सो 3ऱ्या भागात भेटू. बाय बाय.